Good morning, friends. Today we are going to learn the next poem, and the name of this poem is Please Listen. विद्यार्थी मित्रांनो, प्लीज लिसन नावाची कविता या ठिकाणी आपण आज अभ्यासणार आहोत. तर पहा, प्लीज लिसन. लिसन म्हणजे काय करणे तर ऐकणे, परंतु त्याचा अर्थ फक्त ऐकणे असा नाही, तर ते समजून घेणे असा सुद्धा अर्थ त्याचा होतो. पहा, ही जी कविता आहे, ही कविता एका किशोरवयीन मुलाने म्हणजेच टीनेजर म्हणजे आपल्या तुमच्याच वयाचा एक मुलगा. टीनेजर म्हणजे किशोरवयीन मुलगा. 10 इयर्स म्हणजे सुमारे 13 वर्षापासून 19व्या वर्षापर्यंतच्या मुलांना आपण टीनेजर्स असं म्हणतो. तर या कवितेमध्ये सुद्धा टीनेजरच मुलगा आहे आणि तो आपल्या पालकांना, आईला किंवा वडिलांना या ठिकाणी मुलगा किंवा मुलगी काय विनंती करत आहे, काय ऐकून घ्यावं त्यांनी, याबद्दल या ठिकाणी ती बोलत आहे. पहा, व्हेन आय आस्क यू टू लिसन टू मी अँड यू स्टार्ट गिव्हिंग मी ॲडवाईस, यू हॅव नॉट डन व्हॉट आय आस्क. पहिल्या कडव्यामध्ये तो मुलगा किंवा ती मुलगी आपल्या पालकांना म्हणते की जेव्हा मी तुम्हाला सांगते किंवा म्हणते किंवा विनंती करते की तुम्ही माझं ऐका, त्यावेळेस तुम्ही काय करता, यू स्टार्ट गिव्हिंग मी ॲडवाईस. तुम्ही मला सल्ला द्यायला सुरुवात करता आणि मी सांगितलेलं मात्र तुम्ही ऐकून घेत नाही. यू हॅव नॉट डन व्हॉट आय आस्क. आणि माझं मात्र तुम्ही ऐकून घेत नाही. व्हेन आय आस्क यू टू लिसन टू मी अँड यू बिगिन टू टेल मी व्हाय आय शुडंट फील दॅट वे, यू आर ट्रॅम्पलिंग ऑन माय फिलिंग्स. पहा, आता या दुसऱ्या कडव्यामध्ये कवी असं म्हणतो किंवा तो मुलगा म्हणतो की जेव्हा मी तुम्हाला म्हणतो की माझं ऐका, कृपया ऐका, मला जे तुम्हाला सांगायचं आहे कृपया मला समजून घ्या, आणि त्यावेळेस तुम्ही मला सांगायला सुरुवात करता की मी असा विचार का करतो, मला असे का वाटते, म्हणजेच यू आर ट्रॅम्पलिंग ऑन माय फिलिंग्स. आणि ट्रॅम्पलिंग या शब्दाचा अर्थ बघा, ट्रॅम्पलिंग म्हणजे पायदळी तुडवणे. याचा अर्थ काय होतो तर ट्रॅम्पलिंग म्हणजे पायदळी तुडवणे किंवा पायाखाली तुडवणे. म्हणजे तुम्ही माझ्या भावना या ठिकाणी काय करत आहात, पायदळी तुडवत आहात किंवा माझा अनादर करत आहात. व्हेन आय आस्क यू टू लिसन टू मी अँड यू फील यू have to do something to solve my problem, you have failed me, strange as that may seem. पुढच्या कडव्यामध्ये तो मुलगा म्हणतो, जेव्हा मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही ऐकून घ्या, त्यावेळेस यू फील यू हॅव टू डू समथिंग टू सॉल्व माय प्रॉब्लेम. त्यावेळेस तुम्हाला असं वाटायला लागतं की माझी समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागेल, आणि असं करून तुम्ही मला काय करत आहात, यू हॅव फेल्ड मी, मला अपयशी या ठिकाणी तुम्ही बनवत आहात, तुमच्यामुळे मला अपयश येत आहे. ही गोष्ट जरी किती जरी विचित्र किंवा स्ट्रेंज असली तरीसुद्धा ही एक फॅक्ट आहे. यू हॅव फेल्ड मी, स्ट्रेंज ॲज दॅट मे सीम. जरी ही गोष्ट विचित्र असेल तरीसुद्धा सत्य आहे. लिसन, all I ask is that you listen. Don't talk or do, just hear me. पहा, आता या ठिकाणी एकाच अर्थाचे दोन शब्द आलेले आहेत. पहिला शब्द कोणता आहे, लिसन, आणि दुसरा शब्द हिअर. पहा, आता हे जे दोन शब्द आहेत, आता या दोन्ही शब्दामधला जो फरक आहे तो मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, लिसन आणि हिअरचा. पहा, आता ज्यावेळेस आपण लिसन म्हणतो किंवा जेव्हा आपण हिअर म्हणतो, आता हिअर म्हणजे ऐकणे. म्हणजे बघा, रस्त्याने जात असताना आपण किंवा कुठे जर आपण उभा असेल, चाललेलो असेल, त्यावेळेससुद्धा आपल्याला आपण काय करतो, हिअरिंग करतो, म्हणजे आपण ऐकतो. परंतु ज्यावेळेस आपण लिसन करतो, लिसन म्हणजे समजावून घेणे. त्याचा अर्थ काय, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही शिक्षकांचं म्हणणं
किंवा त्यांचं बोलणं ऐकता त्यावेळेस फक्त तुम्ही ऐकत नसता तर ते तुम्ही समजावून घेत असता. म्हणजेच हिअर आणि लिसनमध्ये हा फरक आहे. ॲडवाईस इज अ चीप. 20 cents will get you both Dear Abby and Billy Graham in the same newspaper. पहा आता पुढं तो म्हणतो की सल्ला देणं हे काय आहे, सोपी गोष्ट आहे किंवा सल्ला स्वस्त आहे. चीप म्हणजे काय, स्वस्त. या ठिकाणी सल्ला जो आहे तो सल्ला स्वस्त असतो किंवा सल्ला देणं ही गोष्ट सोपी असते. आता ते न्यूजपेपरमधील म्हणजेच वर्तमानपत्रामध्ये ॲबी आणि बिली ग्रॅहम पहा आता हे सल्ला देणारे आहेत. म्हणजे तुम्ही बऱ्याचदा वर्तमानपत्रामध्ये पाहिलं असेल की या ठिकाणी वेगवेगळ्या समस्यांवरती वेगवेगळे लोक सल्ले देतात. आता या ठिकाणी दोन काल्पनिक नावं किंवा डिअर ॲबी अँड बिली ग्रॅहम म्हणजे हे दोघे कोण आहात, तर ते सल्ला देणारे आहेत. तो म्हणतो की मला यांच्याकडून वर्तमानपत्रामध्ये सहज या ठिकाणी 20 सेंटला म्हणजे आपण आपल्याकडे कसं म्हणतो 20 रुपये, तसं ते या ठिकाणी पैशाचं प्रमाण इथं दाखवलेलं आहे की 20 सेंट्समध्ये मला ॲडवाईस भेटू शकतो. अँड आय कॅन डू फॉर मायसेल्फ. आय एम नॉट हेल्पलेस, मे बी डिस्करेज्ड अँड फाल्टरिंग बट नॉट हेल्पलेस. आता तो काय म्हणतो, आता मी माझी गोष्ट मी करू शकतो. मला सल्ला भेटल्यानंतर आय कॅन डू फॉर मायसेल्फ, माझं स्वतः या ठिकाणी मी करू शकतो. परंतु आय एम नॉट हेल्पलेस, परंतु मी कसा नाही, मी असहाय्य नाही. हेल्पलेसचा अर्थ काय होतो, असहाय्य. तो पुढं काय म्हणतो बघा, मे बी डिस्करेज्ड अँड फाल्टरिंग बट नॉट हेल्पलेस. तो म्हणतो की कदाचित मी थोडा डिस्करेज असेन, कदाचित मी फाल्टरिंग होत असेन म्हणजे मी अडखळत असेन, त्या ठिकाणी मी थोडासा निरुत्साहित असेन किंवा या ठिकाणी माझ्यामधला उत्साह कमी झालेला असेल, परंतु मी हेल्पलेस मात्र नक्कीच नाही. म्हणजे मी काय नाही, तर मी या ठिकाणी असहाय्य मात्र नक्कीच नाही. व्हेन यू डू समथिंग फॉर मी that I can and need to do for myself, you contribute to my fear and inadequacy. हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. inadequacy म्हणजे या ठिकाणी कमतरता असा त्याचा अर्थ होतो. आणि फिअर म्हणजे काय आपण म्हणतो, फिअर म्हणजे भीती. आता तो परत पुढं म्हणतो की जेव्हा तुम्ही माझ्यासाठी मी करू शकणाऱ्या गोष्टी करता, म्हणजे त्याला असं म्हणायचं आहे किंवा तिला असं म्हणायचं आहे की मला करता येण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही मला करू द्या. तुम्ही जर समजा मला करता येण्यासारख्या गोष्टी तुम्ही स्वतः करत असाल, त्यावेळेस काय होतं, तर त्याच्यामुळे माझ्यामध्ये अकार्यक्षमता निर्माण होते. माझ्या मनामध्ये एक प्रकारची फिअर म्हणजे एक प्रकारची भीती निर्माण होते. म्हणून तुम्ही मला करता येण्यासारखी जी कामं आहेत ती माझी कामे मला तुम्ही करू द्या, प्लीज लिसन, असं या ठिकाणी तो मुलगा म्हणतो. बट व्हेन यू ॲक्सेप्ट ॲज अ सिम्पल फॅक्ट दॅट आय फील व्हॉट आय फील नो मॅटर हाऊ इरॅशनल, देन आय कॅन स्टॉप ट्राईंग टू कन्व्हिन्स यू अँड गेट अबाउट धिस बिझनेस ऑफ अंडरस्टँडिंग व्हॉट्स बिहाइंड धिस इरॅशनल फिलिंग. पहा आता या ठिकाणी इथे एक महत्त्वाचा शब्द आलेला आहे, तो म्हणजे इरॅशनल. म्हणजे 2-3 वेळा आलेला आहे, इथं सुद्धा आलेला आहे इरॅशनल. तर इरॅशनलचा अर्थ इकडे दिलेला आहे बघा, इलॉजिकल. म्हणजे काय, तर आपण त्याला असं म्हणू शकतो, लॉजिकल म्हणजे तार्किक आणि इरॅशनल म्हणजेच इलॉजिकल त्याचा अर्थ आहे, म्हणजे ज्याला कोणताही तर्क नाही, म्हणजेच विसंगत अशा प्रकारच्या भावना. इरॅशनल फिलिंग म्हणजे विसंगत भावना. तो म्हणतो की जेव्हा व्हेन यू ॲक्सेप्ट ॲज अ सिम्पल फॅक्ट व्हॉट आय फील नो मॅटर हाऊ इरॅशनल, जेव्हा तुम्ही हे स्वीकाराल की माझ्या मनामध्ये असणाऱ्या ज्या भावना आहेत, ज्या इरॅशनल भावना आहेत म्हणजेच तर्कसंगत आहेत, दॅट आय फील व्हॉट आय फील, मला जे वाटतं ते मला वाटतं, कितीही त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये असणाऱ्या भावना ज्या आहेत त्या किती जरी विसंगत असल्या तरी त्या माझ्या मनामध्ये आहेत, देन आय कॅन स्टॉप ट्राईंग टू कन्व्हिन्स यू, आणि त्यावेळेस मी तुम्हाला तुमचं मन वळवण्याचं या ठिकाणी किंवा तुम्हाला मी या ठिकाणी
सल्ला त्या ठिकाणी किंवा मी तुम्हाला माझा ऐकून घ्या असं मी म्हणणार नाही. अँड गेट अबाउट दिस बिझनेस अंडरस्टँडिंग व्हॉट्स बिहाइंड दिस इरॅशनल फिलिंग्ज. आणि गेट अबाउट दिस बिझनेस ऑफ अंडरस्टँडिंग. आता या जर गोष्टी समजावून घेतल्या की याच्या पाठीमागे म्हणजे या तर्कविसंगत अशा प्रकारच्या भावनांच्या पाठीमागे कोणत्या गोष्टी आहेत त्या तुम्ही माहिती करून घ्या किंवा कोणत्या गोष्टी आहेत हे माहीत झालं पाहिजे. अँड when that's clear the answer are obvious and I don't need advice. तो परत पुढं म्हणतो की when that's clear म्हणजे जेव्हा हे स्पष्ट होईल त्यावेळेस उत्तरे काय असतील साहजिकच माझ्यासमोर असतील आणि त्यावेळेस आय डोंट नीड ॲडवाईस मला सल्ल्याची गरज नसेल. इरॅशनल फिलिंग्ज मेक सेन्स व्हेन वी अंडरस्टँड व्हॉट्स बिहाइंड देम. आता ह्या तर्कविसंगत ज्या जाणीवा आहेत किंवा भावना आहेत त्याच्यामधून सुद्धा काही गोष्टींचा बोध होतो आणि त्यांच्या पाठीमागे काय आहे वी अंडरस्टँड व्हॉट्स बिहाइंड देम आणि त्यांच्या पाठीमागे काय आहे हे आपण समजून घेऊ शकतो किंवा आपल्याला समजतं. परहॅप्स दॅट्स व्हाय प्रेयर वर्क्स समटाइम्स फॉर सम पीपल बिकॉज गॉड इज म्यूट अँड ही डझंट गिव्ह ॲडवाईस ऑर ट्राय टू फिक्स थिंग्स. आता या ठिकाणी पुढं तो मुलगा असं म्हणतो की कदाचित परहॅप्स म्हणजे कदाचित की प्रेयर म्हणजे प्रार्थना या ठिकाणी काय होतात प्रार्थना यशस्वी होतात. वर्क्स म्हणजे काम करतात. कधी कधी प्रार्थना केल्याने सुद्धा एखादी गोष्ट साध्य होते असं म्हणतो तो काही लोकांच्यासाठी. कारण गॉड इज म्यूट कारण परमेश्वर जो असतो देव असतो तो स्तब्ध असतो शांत असतो बोलत नाही. ही डझंट गिव्ह ॲडवाईस ऑर ट्राय टू फिक्स थिंग्स. तो कोणताही सल्ला देत नाही किंवा या ठिकाणी कोणत्याही गोष्टी फिक्स करत नाही म्हणजे त्या निश्चित करत नाही. त्या आपल्या कोणत्याही गोष्टीमध्ये तो ढवळाढवळ करत नाही. गॉड जस्ट लिसन्स अँड लेट्स यू वर्क इट आउट फॉर युअर सेल्फ. गॉड जो आहे तो फक्त ऐकून घेतो समजून घेतो आणि तुमच्या समस्या तुम्हाला सोडवायला त्या ठिकाणी तो देतो. सो प्लीज लिसन अँड जस्ट हिअर मी. आणि म्हणून कृपया फक्त ऐका. इफ यू वॉन्ट टू टॉक वेट अ मिनिट फॉर युअर टर्न अँड आय विल लिसन टू यू. तो या ठिकाणी शेवटी म्हणतो की इफ यू वॉन्ट टू टॉक जर तुम्हाला बोलायचं असेल 1 मिनिट तुम्ही काय करा थांबा. वेट अ मिनिट थोडं थांबा तुमची वेळ येईपर्यंत. फॉर युअर टर्न अँड आय विल लिसन टू यू आणि मी सुद्धा तुमचं म्हणणं ऐकेन परंतु तुमची वेळ येईपर्यंत तुम्ही थांबा असं या ठिकाणी म्हणतो. तर ही बघा या पद्धतीनं ही कविता जी आहे ही कविता या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. म्हणजेच पालकांनी मुलांचं म्हणणं ऐकून घ्यावं अशा प्रकारचा संदेश या ठिकाणी या कवितेमध्ये आपल्याला भेटतो. प्लीज लिसन म्हणजे कृपया ऐका.